brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पण निखिल फडला जेव्हा माझी त्यांची भेट झाली, कैलास फड, निखिल फड, त्यावेळेला साहेब हजर होते तिथे गावामध्ये. पण त्यावेळेला माझ्या समोर नाही होते, पैसे देताना माझ्या समोर होते. या वयस्कर महिलेशी आमचा कुठलाही संबंध नाही व त्यांना मी ओळखत नाही. माझा आणि माझ्या मुलाचा आणि त्यांचा कुठला काही संबंध आलेला नाही. की साहेब मला द्या, थोडे थोडे द्या, पण माझ्या विधवा बाईचे आणि वयाची मी आज 65-66 वर्षे 70 वर्षाची बाई आहे आणि मला 3 दिवस झाले बीडमध्ये मी वन हिंडते उपाशी तापाशी. तर त्या तारखेचे माझे तुम्ही कॉल रेकॉर्ड्स काढा, माझे CDR काढा, माझे लोकेशन्स काढा. त्याच्यात जर काही जरी निष्पन्न झालं तर मी तुम्ही म्हणताल ती सजा हे करायला तयार आहे. पंकजाताई मुंडेच्या कानावर तर बरेचदा टाकलं की पंकजाताई लक्ष घाला, माझे पैसे आहे, पंकजाताई लक्ष. मी काय करणार आहे, प्रत्येकाचा असाच व्यवहार असतो. त्यांनी मला अशा बुडवावडीची उत्तरं दिले. परळीला जगमित्र कार्यालयावर आले असं म्हणतात, तर त्यावेळेला त्यांनी त्यांचे कॉल डिटेल, लोकेशन, फुटेज सगळं काय जे असेल ते पुरावा द्यावा. कसे लोकांना आपण मतदान करतोय, काय करतोय, हे आपल्या डोक्यामध्ये विचार यायला पाहिजे. धनंजय मुंडे साहेब, 3 दिवस झाले मी बीडमध्ये उपाशी तापाशी फिरते. माझे पैसे मला परत द्या. त्या कैलास फडने माझ्या गळ्याला बंदूक लावली होती. हे प्रकरण पंकजा मुंडेंच्या कानावर टाकून सुद्धा काहीही फायदा होत नाहीये. हा आक्रोश आहे रंजना नागपूरकर या 66 वर्षीय महिलेचा. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडेंचे विश्वासू कार्यकर्ते निखिल फड आणि कैलास फड यांनी तब्बल 17 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप या महिलेने केलाय. पोलीस खात्यात पतीवर झालेली कारवाई कमी करण्यासाठी भरीस पाडून पैसे घेतल्याचा दावा रंजना नागपूरकर यांनी केलाय. कैलास फड आणि त्यांचा मुलगा निखिल फड यांनी मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की मॅडम असं असं आहे, तुम्ही आम्हाला करा. मी सगळ्या नातेवाईकांना भीक मागून, नातेवाईकांना हे विकून ते विकून, नातेवाईकांचे चोरी लपीचे आयाबायांजवळून पैसे जमा करून यांना 17 लाख रुपये, 9 लाख एक आणि 8 लाख एक एकाच वेळेला. धनंजय मुंडे त्यावेळेला जिन्याजवळ उभे होते, लुंगी घालून पांढरी जरी काठाची. त्यांची धर्मपत्नी पण त्यांच्याजवळ होती त्यावेळेला. आणि निखिल फड त्याचा बाप दारामध्ये बाहेर होता आणि निखिल फड यांनी तेलाचे डबे असतात खोके खाकी रंगाचे, त्याच्यात त्यांनी बंडल आणायला लावले. त्यावेळेला माझ्या नातेवाईकांनी कशा परिस्थितीत पैसे दिले, कुठून कुठून आणले, काय काय केले हे माझं मला माहिती. त्यांनी प्रत्येक पैसे 2 इन्स्टॉलमेंट त्यांनी 8 लाख आणि 9 लाखाची त्या डब्यातच घेतली. तेलाचा सनफ्लॉवर तेलाचा धाराचा डबा होता खाकी रंगाचा. पहिले हॉटेल संतोष हॉटेल का काहीतरी हॉटेल आहे रोडवरती परळीला जाताना, तिकडे चढवून तिकडे पहिले बोलणं केलं. त्याच्यानंतर आम्हाला घरी सुद्धा नेलं नाही. आम्ही ज्यावेळेला पैसे मागायची मागणी केली, प्रत्येक वेळेला 2 वेळा मी तिथे गेलो. दोन्ही वेळेला आम्हाला पंकजाताई मुंडेच्या कानावर तर बरेचदा टाकलं की पंकजाताई लक्ष घाला, माझे पैसे आहे, पंकजाताई लक्ष. मी काय करणार आहे, प्रत्येकाचा असाच व्यवहार असतो. त्यांनी मला अशा बुडवावडीची उत्तरं दिले. पण निखिल फडला जेव्हा माझी त्यांची भेट झाली, कैलास फड, निखिल फड, त्यावेळेला साहेब हजर होते तिथे गावामध्ये. पण त्यावेळेला माझ्या समोर नाही होते, पैसे देताना माझ्या समोर होते. जिन्याजवळ त्यांच्याकडे आडवा तिडवा जिना आहे समोर पांढऱ्या रंगाचा तिथे, आणि त्याला असे बार आहेत लाकडासारखे पेंट मारलेले. सगळं त्यांचं बरोबर आहे, त्यांचं सगळं मला माहिती आहे. पण त्यावेळेला मी विनंती करून राहिली की साहेब मला द्या, थोडे थोडे द्या, पण माझ्या विधवा बाईचे आणि वयाची मी आज 65-66 वर्षे 70 वर्षाची बाई आहे आणि मला 3 दिवस झाले बीडमध्ये मी वन हिंडते उपाशी तापाशी. वन फिरून आली गल्लोगल्लीनी पाण्याची बॉटल घेऊन, पण मला न्याय कुठे मिळत नाही. मी SP साहेबांना आमोरून उपोषणाची मी दिली आहे, तहसील समोर पण उपोषण करणारे आमोरून उपोषणावर मी रविवारपासून उद्यापासून बसत आहे. आणि न बसल्यास माझी मनस्थिती आजही रात्री जरी खराब झाली तर मी आपल्या जीवाचं बरं वाईट केल्याशिवाय राहणार नाही. नाही तर मला निखिल फड, कैलास फड आणि धनंजय मुंडे साहेबांनी विनंती करते, माझे पैसे मला थोडे थोडे द्यावं, पण मला माझी मदत मला करावी. मी एक विधवा स्त्री आहे, माझा विधवेचा श्राप खूप बेकार लागेल. आणि मी कुठल्याच प्रकारचा ज्या वेळेला मला त्यांनी पैसे मागायला परत परळीत पाय ठेवला तर तुला उडून टाकून माझ्या इथे रिव्हॉल्वर लावली होती त्या फडनी, निखिल फडनी. म्हणून आम्ही त्याच्या रिव्हॉल्वर लावली होती? रिव्हॉल्वर लावली आहे मार्चच्या
6 तारखेला मी अर्ज केले, यांना केले, जितेंद्र आव्हाडला केले, सगळ्या नेत्यांना केले, मुख्यमंत्र्याला केले, शिंदेला केले, अजितदादांना केले, मी सगळ्यांना अर्ज केले. त्याच्या इंटिग्रेशन ब्युरोला सुद्धा केलं. त्याच्यानंतर हे 3 मार्चची गोष्ट आहे. आणि रिव्हॉल्वर कोणी लावली होती तुम्हाला? निखिल फडणी कुठे लावली होती? गळ्याला, माझ्या गळ्याला. कुठे लावली? तिथे परळीत गेलो, तेव्हापासून आम्ही परळीत पाय ठेवला नाही, म्हणून मी काय म्हणून रिव्हॉल्वर लावली? पैसे मागायला आले तर तुम्हाला उडवून टाकू, घोडा आहे माझ्याजवळ, असा काढला होता घोडा. हे माझं शेवटचं बयान आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर करुणा शर्मा मुंडे यांनी रंजना नागपूरकर या महिलेला थेट परळीत बोलावून घेतलं. त्यानंतर करुणा शर्मा मुंडे यांनी स्वतः रंजना नागपूरकर यांच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी धनंजय मुंडे आणि फड पिता पुत्रांवर थेट आरोप केलेत. त्यांच्या जीवाला काही झालं तर जबाबदार कोण, असा सवाल करुणा शर्मा मुंडे यांनी केलाय. तुम्ही बघू शकता, परलीवासियांनी मी हात जोडून कडकडीची विनंती करते, तुम्ही कधीपर्यंत असे भ्रष्टाचारी लोकांना तुम्ही निवडून देणार? आणि काय चालू आहे आज, असंच एक नाहीये, फक्त परली नाहीये, असे सगळे ठिकाणी असंच सुरू आहे. आज संपदा मुंडे गेली, आज गौरी गर्जे गेली, आज तरी पण आज असे किती महिलांचा जीव उद्ध्वस्त होत चाललाय. लोकांचे पैसे हिचकून घेणं, लोकांची जमिनी हिचकून घेणं. कसे लोकांना आपण मतदान करतोय, काय करतोय, हे आपल्या डोक्यामध्ये विचार यायला पाहिजे. आणि आज सत्ताचा गैरवापर जे आहे हे कुठेपर्यंत होतोय. आज एक 70 वर्षाची महिला जरी आपले पैसे खाल्ले, त्यांचे 17 लाख रुपये, फसवणूक केली माझी, फसवणूक केली, 17 लाख रुपये खाल्ले, पेन्शन काढून देतो. आज त्यांची मुलगी जी आहे त्यांची आत्महत्याची वेळ आलेली आहे. आणि अगोदर पण मी व्हिडिओ टाकलेले आहे. परलीचे एक म्हातारे व्यक्ती माझ्याकडे आले होते, ज्यांची रसवंती होती आणि त्यांच्यासोबत पण तसंच झाला होता. क्या आपण त्यांची जे मुलगी आहे, आज ज्यांनी FD मोडून दिली, आज ज्यांनी गहने मोडून हे 17 लाख रुपये दिले, त्यांचे परिवारचे जे लोक आहे, मला मारत आहे, मला किडनॅप करत आहे. हा, सासरवाडीचे जे लोक आहे ते लोक त्यांना म्हणतात FD कुठे गेलीये, टॉर्चर करताय. की ते मुलगी मेल्यानंतर, आत्महत्या केल्यानंतर आपल्याला जाग येईल का? आणि तरी त्यांची मुलगीने जरी कधी आत्महत्या केली, या म्हातारी महिलाला जरी काय झालं, उद्या वारा वाईट झाला त्यांचा, तो आपण काय करणार? त्यांनी जरी 17 लाखाचे 70 लाख जरी दिले तो आपण फेडू शकणार नाही, पण जीव येणार नाही परत. त्याच्यासाठी मी धनंजय मुंडेला, निखिल फडला मी हात जोडून कडकडीची विनंती करते, ह्यांचे पैसे देऊन द्या, नाही तर आम्ही शांत बसणार नाही. तर रंजना नागपूरकर यांनी केलेले सर्व आरोप कैलास फड आणि निखिल फड यांनी फेटाळून लावलेत. त्या महिलेला आम्ही ओळखत नाही, कुठल्याही चौकशीला तयार असल्याची भूमिका फड पिता पुत्रांनी घेतली आहे. रंजना नागपूरकर ह्या वयस्कर महिलेशी आमचा कुठलाही संबंध नाही व त्यांना मी ओळखत नाही. माझा आणि माझ्या मुलाचा आणि त्यांचा कुठला काही संबंध आलेला नाही. आणि जर आलेला असेल तर त्यांनी ज्या वेळेला काही परळीला जगमित्र कार्यालयावर आले असं म्हणतात, तर त्यावेळेला त्यांनी त्यांचे कॉल डिटेल, लोकेशन, फुटेज सगळं काय जे असेल ते पुरावा द्यावा. त्यांचा आमचा म्हणजे ओळखच नाही, तर त्यांना आम्ही पैसे मागण्याचा किंवा पैसे घेण्याचा हे विषयच येत नाही ना. मी स्वतःहून पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती करतो, बीडचे SP साहेबांना आणि नागपूरचे SP साहेबांना, की या प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि ज्या त्यावेळेची ताईंना सांगितलं की ह्या तारखेला मी इथं आलते, परळी त्यांच्या घरी आले, असं झालं, तर त्या तारखेचे माझे तुम्ही कॉल रेकॉर्ड्स काढा, माझे CDR काढा, माझे लोकेशन्स काढा. त्याच्यात जर काही जरी निष्पन्न झालं तर मी तुम्ही म्हणताल ती सजा हे करायला तयार आहे. कुणीतरी रोज उठायचं, धनंजय मुंडे साहेबांवर काही पण आरोप करायचे आणि मीडियाला द्यायची, मीडियात बदनामी करायची. हे जाणून बुजून काही लोक मुद्दाम करत आहेत आणि हा पण तोच डाव आहे. पोलीस यंत्रणांनी त्यांचा तपास करावा, त्यांना लागेल ते सहकार्य करायला आम्ही तयार आहोत.